श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दिवाळी, अष्टमी ते अमावस्या सेवा. 21 ऑक्टोबर रोजी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आपण तिचं सेवा करून, स्तोत्रमंत्र पठण करून स्वागत करत असतो. साधारणतः धनत्रयोदशीपासून किंवा वसुबारसपासून आपण पूजेला सुरुवात करतो. मात्र दिवाळीची खऱ्या अर्थानं सुरुवात होत असते अश्विन कृष्ण अष्टमी या तिथीला. मग अष्टमी ते अमावस्या म्हणजेच 13 ऑक्टोबर 2025 ते 21 ऑक्टोबर 2025 या दरम्यान आपल्याला विशेष सेवा करायची आहे. अर्थातच ही सेवा आपल्याला आपल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्गानुसार करायची आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं करायची आहे. ही सेवा केल्यानंतर अलक्ष्मी निस्सारण म्हणजेच अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणून ही सेवा आपल्यापैकी प्रत्येकानं करा. रोज आपल्याला फक्त 15 ते 20 मिनिट या सेवेसाठी द्यायचे आहे. मग दिवाळी, अष्टमी ते लक्ष्मीपूजन म्हणजेच अमावस्या सेवा कशी करावी, यासाठी लागणारं साहित्य कोणतं, हे साहित्य कुठं मिळेल, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कमळगट्ट्यांच्या मण्याचं हवन कसं करायचं, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, ही सेवा कोण करू शकतं? पुरुष, महिला, विवाहित, अविवाहित, अगदी विधवा स्त्रिया किंवा विदूर कोणीही ही सेवा करू शकतं. आपल्यापैकी बरेच जण दिंडोरी प्रणीत सेवा मार्गानुसार सेवेकरी असाल, महाराजांची सेवा करत असाल तर आपल्याला ही सेवा माहिती असेल. काही नव्यानं सेवेकरी झाले असतील किंवा आपल्या या चॅनलवरती मी मागच्या वर्षी देखील हा व्हिडिओ अपलोड केला होता. आता नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांना ही सेवा माहीत नाही, तर त्यांच्यासाठी म्हणून खास हा व्हिडिओ मी पुन्हा अपलोड केला आहे. आपण तो नक्की बघा आणि प्रत्येकानं ही सेवा आपल्या घरात करा. ही सेवा का करावी? 21 ऑक्टोबर रोजी ज्या वेळेला आपण लक्ष्मीपूजन करतो, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. माता लक्ष्मी त्याच घरात प्रवेश करते किंवा त्याच घरात वास करते ज्या घरामध्ये अलक्ष्मी नसते. ज्या घरामध्ये अलक्ष्मी नांदते तिथे माता लक्ष्मी राहू शकत नाही. मग अलक्ष्मी कुठे राहत असते? ज्या घरात आध्यात्मिक सेवा होत नाही, दुर्गुण आहेत, व्यसनं आहेत, भांडणं, वास्तुदोष, कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मकता, ही अलक्ष्मीचंच रूप आहे. अष्टमी ते अमावस्या ज्या वेळेला आपण ही सेवा आपल्या घरात कराल, आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाईल, म्हणजेच अलक्ष्मी बाहेर जाईल आणि मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. मग आपोआपच आपल्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतील. म्हणून ही सेवा आपण प्रत्येकाने करा. सेवा अतिशय सोपी आहे. आता बघूया यासाठी लागणारं पूजा साहित्य कोणतं आणि हे साहित्य कुठं मिळेल. ही सेवा आपल्याला दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक सेवा मार्गानुसार करायची आहे. अर्थातच परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं करायची आहे. आपल्या जवळपास कुठंही दिंडोरी प्रणीत स्वामी महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी आपण जावं आणि तिथे आपल्याला दीपावली संच नावाचा हा बॉक्स मिळेल. या सेवेसाठी लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या सर्व या बॉक्समध्ये आहेत. अत्यल्प शुल्कामध्ये, दरामध्ये हा बॉक्स आपल्याला मिळून जाईल. आपण तो घेऊन या. अजून जवळजवळ 8 दिवस आहेत. जवळपास कुठेही केंद्र असेल त्या ठिकाणी आपल्याला हा संच मिळून जाईल. दीपावली संचामध्ये सुगंधी उठणे, साबण, पंचगव्य, त्यानंतर गोमूत्र, दशांग धूप, हिना अत्तर या सर्व साहित्यासोबतच महत्त्वाचं साहित्य जे आपल्याला रोज या सेवेसाठी लागणार आहे, पिवळी मोहरी, यज्ञाची रक्षा म्हणजेच विभूती आणि कमळगट्ट्याचे 16 मणी. तसंच यावर्षी दिंडोरी प्रणीत दरबाराकडून आपल्या सर्वांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी श्री लक्ष्मी प्राप्तिकारक पोटली देखील यासोबत दिली आहे. ही पोटली आपल्याला मंत्र साधना करून सिद्ध करायची आहे. त्याविषयी मी सेपरेट व्हिडिओ नक्की लवकरच बनवेल. अष्टमी ते अमावस्या ही सेवा करत असताना आपल्याला रोज महत्त्वाच्या 3 गोष्टी लागणार आहेत. कमळगट्ट्याचे मणी, त्यानंतर पिवळी मोहरी आणि यज्ञाची रक्षा किंवा विभूती. आता समजा आपल्याला हा बॉक्स नाही मिळाला, समजा आपण हा व्हिडिओ उशिरा बघितला, तर मग काय करायचं? मग आपल्या जवळपास कुठंही पूजा साहित्य दुकान असेल त्या ठिकाणी जाऊन आपण पिवळी मोहरी, कमळगट्ट्याचे मणी उपलब्ध करा. यज्ञाची रक्षा आपल्या जवळपास कुठं मंदिर असेल, मठ असेल किंवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन आपण यज्ञाची जी रक्षा असते हवनकुंडातील ती घेऊ शकता. किंवा रोज आपण आपल्या देवघरासमोर ज्यावेळेला अगरबत्ती लावतो, विविध साधना करतो, त्याची जी रक्षा असते ती देखील आपण या सेवेसाठी वापरू शकता. म्हणजेच आपल्याला पिवळी मोहरी आणि कमळगट्ट्याचे मणी उपलब्ध करावे लागतील. 13 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे. 13 ऑक्टोबर रोजी सेवेला सुरुवात करायची आहे. कधी कधी काय होतं, महिलांच्या बाबतीत अडचण येते. मग आपले जर पहिले 2-3 दिवस निघून गेले, मग आपण ही सेवा नाही करायची का?
आपण अवश्य सेवा करा. जितके दिवस जमेल तितके दिवस करा. तसंच जर समजा हा व्हिडिओ उशिरा बघितला, त्यावेळेला समजा अष्टमीनंतर नवमी दशमी तिथीला आपण हा व्हिडिओ बघितला, ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करू शकता. कशी करायची मी पुढे आपल्याला सांगतो. आता आपण बघूया अष्टमी ते अमावस्या ही सेवा कशी करावी. सेवेची सुरुवात आपल्याला करायची आहे 13 ऑक्टोबर रोजी अष्टमी तिथीला. 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर रोज संध्याकाळी आपल्याला 8 दिवस एकसारखीच सेवा करायची आहे. फक्त पहिल्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला सेवा सुरू करत असताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील जो कुलदेवतेचा टाका आहे त्या टाकावरती श्रीसूक्तानं अभिषेक करायचा. टाक नसेल फोटो असेल, फोटोवरती फुलानं पाणी शिंपडून कुलदेवतेला अभिषेक करावा. अष्टमी तिथी आहे म्हणून कुंकुमार्चन करायचं कुलदेवतेच्या टाकावरती किंवा फोटोवरती. समजा दोन्ही नसेल, सुपारी घ्यावी त्यांचं प्रतीक म्हणून, त्यावरती अभिषेक करायचा आणि कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन कसं करायचं चॅनलवर व्हिडिओ आहे, आपण तो सर्च करा, आपल्याला मिळून जाईल. अष्टमी तिथीला आपल्याला सुरुवात या सेवेने करायची. स्वामींची मूर्ती जर आपल्या देवाऱ्यात असेल, स्वामींना पुरुष सूक्तानं अभिषेक करायचा. ही सेवा आपण सकाळी देखील करू शकता आणि 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी देखील करू शकता. आता ही झाली पहिल्या दिवशीची सेवा. ही सेवा आपल्याला फक्त 13 ऑक्टोबर रोजी करायची आहे. म्हणजेच कुलदेवतेला अभिषेक, कुंकुमार्चन आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक. एवढी सेवा आपल्याला फक्त पहिल्या दिवशी करायची. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करून घ्या आणि त्यानंतर 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर रोज संध्याकाळी आपल्याला एक सेवा करायची आहे. रोज संध्याकाळी प्रथम आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, स्वच्छ वस्त्र घालावेत, देवघरासमोर येऊन बसायचं, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. दिव्याची पूजा करायची. आपल्या कपाळाला कुंकू लावा. महिलांनी हळद कुंकू लावावं. आता या संचामधील दीपावली संचामधील जी पिवळी मोहरी आहे, आपल्याला 8 दिवस या मोहरीवरती सेवा करायची आहे. रोज थोडी थोडी मोहरी आपल्याला घ्यायची आहे सेवेसाठी. आपल्या उजव्या हातामध्ये चिमूटभर थोडीशी मोहरी घ्यावी. त्यामध्ये यज्ञाची थोडीशी विभूती टाका किंवा आपल्या देवघरासमोर आपण जी अगरबत्ती लावतो तिची रक्षा असेल, कोणत्याही यज्ञभूमीची हवनातील विभूती चालेल, ती या पिवळ्या मोहरीसोबत आपल्या हातात घ्यायची. आपण आता ही पिवळी मोहरी आणि यज्ञाची विभूती मंत्र स्तोत्र पठन करून अभिमंत्रित करणार आहोत. आपल्याला अथर्व वेदोक्त वल्गासूक्त 11 वेळा पठन करायचं आहे. त्यानंतर काल भैरव अष्टक 11 वेळा पठन करावं आणि महाराजांचा श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र 1 माळ पठन करावा. आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी आणि यज्ञाची रक्षा किंवा विभूती घेऊन हे तीनही स्तोत्र म्हणजेच कालभैरव अष्टक, वल्गासूक्त आणि महाराजांचा मंत्र पठन करायचं. आणि पठन करून झाल्यानंतर ही जी रक्षा आणि पिवळी मोहरी असते ही आपल्या घरामध्ये तसंच घराच्या आजूबाजूला चौफेर पसरून टाकून द्यायची. पिवळ्या मोहरीचा एक विशिष्ट गुणधर्म आहे, ती निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ज्या शक्ती असतात किंवा वाईट शक्ती असतील त्यांना ती नष्ट करते. मग आपोआप त्या आपल्या घराच्या बाहेर जातात. वल्गासूक्ताचं पठन केल्यानं आपल्या घरातील जी लहान मुलं असतं त्यांचं वाईट नजर बाधेपासून संरक्षण होतं. वल्गासूक्त तसंच कालभैरव अष्टक दोन्ही 11 वेळेला मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आपण व्हिडिओ लावून द्या आणि सोबत पठन करा. अशा रीतीनं पिवळी मोहरी आणि यज्ञाची विभूती आपल्या घरामध्ये आजूबाजूला पसरून टाकायची. पुन्हा देवघरासमोर येऊन बसायचं. आता दीपावली संचामध्ये जे कमळगट्ट्याचे मणी आहेत ते एकूण आपल्याला 16 दिले आहेत. आपल्याला 16 मणी लागणार आहेत. रोज 2 मण्यांवरती आपल्याला सेवा करायची आहे. बरोबर 13 ते 20 म्हणजे 8 दिवस होतात. पिवळ्या मोहरीवरची सेवा झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये 2 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे. पिवळी मोहरी जशी आपण अभिमंत्रित केली अगदी तसंच आपल्याला कमळगट्ट्यांच्या मण्यावरती सेवा करायची आहे. कुठली सेवा करायची? पहिला मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला 1 माळ पठन करायचा आहे. त्यानंतर दुसरा मंत्र षोडशी मंत्र ह्रीम कैल ह्रीम हसक हलरीम सकल ह्रीम हा मंत्र आपल्याला 16 वेळा पठन करायचा आहे. आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की आपल्या उजव्या हातामध्ये कमळगट्ट्याचे मणी घेऊन माळ जपायची कशी. हे सर्व मंत्र मी त्यासाठीच आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. आपण ते ऐकून सोबत पठन करा म्हणजे आपल्याला पठन करणं सोपं जाईल. आणि तिसरा मंत्र लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा पठन करायचा आहे. कमळगट्ट्यांच्या 2 मण्यांवर रोज अशा पद्धतीनं आपली सेवा झाली की एका डबीमध्ये हे मणी ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी सेवा करताना पुन्हा दुसरे 2 मणी घ्या, त्यावर सेवा करायची. सेवा झाली की हे मणी
डबीमध्ये ठेवून द्या दुसऱ्या. असं करत करत 20 ऑक्टोबर रोजी बरोबर आपल्याकडे 16 मणी जमा होतील, ज्यांचं आपल्याला 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी हवन करायचं आहे. म्हणजेच काय, 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 8 दिवस होतात. रोज 2 मण्यांवरती आपल्याला अशा पद्धतीनं सेवा करायची. बरोबर 20 ऑक्टोबर रोजी 16 मण्यांवरती सेवा होईल, कमळगट्ट्याचे 16 मणी. आणि पिवळे मोहरीवरती आणि विभूती जी असते यज्ञाची, यावरती देखील आपल्याला अशाच पद्धतीनं 8 दिवस वल्गासुक्त, कालभैरव अष्टक आणि स्वामींचा मंत्र अभिमंत्रित करून ही सेवा करायची आहे. पिवळी मोहरी आणि रक्षा आपल्या घरात चौफेरी टाकून द्यायची आणि त्यानंतर कमळगट्ट्यांचे 2 मणी हातात घेऊन मगाशी सांगितलेली ती सेवा करायची. असं बरोबर 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर रोज संध्याकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि सेवा सुरू करत असताना 13 ऑक्टोबर रोजी फक्त आपल्याला कुलदेवतेच्या टाकावरती अभिषेक करायचा, कुंकुमार्चन करायचं आणि स्वामींची मूर्ती असेल तर किंवा फोटोवरती पुरुष सुक्तानं अभिषेक करा. अशी ही अत्यंत साधी सोपी सेवा आहे. अजिबात गडबडून जाऊ नका. व्हिडिओ आपण व्यवस्थित बघा, ऐका, आपल्याला लक्षात येऊन जाईल. आता मागाशी मी सांगितलं, बऱ्याच वेळेला काय होतं, महिलांच्या बाबतीत अडचण येते. मग आपण जर समजा उशिरा सेवा चालू केली किंवा आपल्यापैकी कोणी हा व्हिडिओ समजा उशिरा बघितला, समजा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी समजा व्हिडिओ बघितला, 2-3 दिवस सेवेचे होऊन गेले आहेत, अशा वेळेला काय करायचं, जेवढे दिवस झाले असतील रोज 2 याप्रमाणे, समजा आपण दशमीच्या दिवशी म्हणजे हा तिसरा दिवस येतो, अष्टमी, नवमी आणि दशमी, दशमीच्या दिवशी आपण रोज 2 याप्रमाणे एकदम 6 कमळगट्ट्याच्या मण्यावरती ही सेवा करावी. समजा एखाद्याने 20 ऑक्टोबर रोजी शेवटच्या दिवशी जरी हा व्हिडिओ बघितला, त्यांनी काय करायचं, एकदम आपण 16 मण्यावरती ही सेवा करा तरीसुद्धा चालेल. आता 20 ऑक्टोबरपर्यंत अशा पद्धतीनं आपण सेवा केली. 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि सकाळच्या वेळेला आपण ही अष्टमी ते अमावस्याची सेवा केली, याचं आपल्याला हवन करायचं आहे. हे हवन कसं करायचं आपण आता ते बघूया. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अष्टमी ते अमावस्या सेवेचं हवन करत असताना आपण रोज ज्या कमळगट्ट्याच्या मण्यावरती सेवा केलेली असते 16 मण्यांवरती, प्रामुख्यानं आपल्याला त्यांचं हवन करायचं असतं. रोज आपण 2 मण्यांवरती सेवा करतात. हे रोज 2 मणी काय करायचे, एका डबीमध्ये बाजूला ठेवून द्यायचे. म्हणजे पहिल्या दिवशीचे 2, नंतर दुसऱ्या दिवशीचे 2, असं करत करत शेवटच्या दिवसापर्यंत बरोबर 16 मणी डबीमध्ये जमा होतील. आणि मग 21 ऑक्टोबर रोजी सकाळी हे सर्व मणी घ्यायचे. हवन सुरू होण्याच्या आधी काय करायचं, हे मणी व्यवस्थित यांचं हवन होण्यासाठी एखादी वाटी घ्या, त्यामध्ये शुद्ध तूप घ्यावं, हे मणी त्यामध्ये भिजत ठेवावेत आणि हवनाला सुरुवात करायची. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्याला हे हवन करायचं आहे. सकाळी नाही शक्य झालं आपण दुपारी करा, पूजेच्या अगोदर जरी केलं संध्याकाळच्या वेळेला तरी चालेल. नेहमीप्रमाणे सकाळची आपली रोजची देवपूजा करून घ्यायची. आपल्या घरात पूर्व दिशेला हवनकुंड मांडावा. हवनकुंड जर नसेल, मातीची कुंडी देखील चालेल. ज्या जागेवरती आपण हवनकुंड ठेवणार असाल, प्रथम त्या जागेची पूजा करा. हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. त्यानंतर त्या ठिकाणी हवनकुंड ठेवावं किंवा मातीची कुंडी ठेवा, त्याची देखील पूजा करायची. आता हवनासाठी जी सामुग्री ती काय लागते, तर शुद्ध तूप, कमळगट्ट्याचे 16 मणी, हवनकुंड प्रज्वलित करण्यासाठी कापूर, घरातील दिव्याचा अग्नी, नारळाच्या शेंड्या, समिधा. आता आपण हवनकुंड प्रज्वलित करायचा. घरातील दिव्याचा अग्नी घ्यायचा, नारळाच्या शेंड्या, शेणाची गौरी, कापूर वापरून हवनकुंड प्रज्वलित करायचं. ओम श्री अग्निदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा. आता आपण हवनकुंडामध्ये स्वाहाकार करणार आहोत. स्वाहाकार म्हणजे काय, विशिष्ट मंत्राचं पठण करायचं. शेवटी आपण स्वाहा म्हणत असताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं, ज्याला आहुती असं देखील म्हणतात. पहिला जो मंत्र आहे तो आहे गणपती बाप्पाचा मंत्र. ओम गण गणपतये नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. असं आपल्याला 11 वेळेला करायचं आहे. म्हणजेच 11 वेळेला स्वाहाकार या मंत्राचा, 11 वेळेला शुद्ध तुपाची आहुती द्यायची. हवनाचा हा संपूर्ण विधी मंत्रासह मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की अपलोड करेल. ते बघून आपल्याला हवन करणं सोपं जाईल. गणपती बाप्पाचा मंत्र झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र, श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. स्वाहा म्हणत असताना शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची. 11 वेळा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. म्हणजेच श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना 11 वेळा शुद्ध तुपाची आहुती द्यायची, म्हणजे स्वाहाकार करायचा. तिसरा मंत्र गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. असा मंत्र आपल्याला 24 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे 24 वेळा स्वाहाकार
24 वेळा शुद्ध तुपाची आहुती. चौथा मंत्र नवार्णव मंत्र कुलदेवतेचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. 16 वेळा या मंत्राचं पठण करायचं. 16 वेळा स्वाहाकार करायचा. शुद्ध तुपाची आहुती द्यायची. या 4 मंत्रांचं हवन झाल्यानंतर आता कमळगट्ट्यांच्या मण्यांचं हवन. 8 दिवस आपण सेवा केलेली असते. 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर रोज 2 याप्रमाणे 16 कमळगट्ट्यांच्या मण्यांवर आपण सेवा केली. हे मणी आपण हवनाच्या आधी शुद्ध तुपात भिजत ठेवले होते. आता काय करायचं, एक एक मणी पळीमध्ये घ्यायचा किंवा चमच्यामध्ये घ्या. कमलात्मक मंत्राचं पठण करायचं. 16 मण्यांसाठी 16 वेळा आपण हा मंत्र पठण करणार. मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि स्वाहा म्हणत असताना कमळगट्ट्याचा मणी हवनकुंडामध्ये अर्पण करायचा. कमळगट्ट्याचा मणी पळीमध्ये किंवा चमच्यात घ्यायचा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा. स्वाहा म्हणत असताना मणी हवनकुंडामध्ये आहुती द्यायची किंवा अर्पण करायचा. असा कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणायचा. प्रत्येक वेळी एक एक मणी आपण हवनकुंडामध्ये अर्पण करावा किंवा आहुती द्यावी. अशा पद्धतीनं या 16 कमळगट्ट्यांच्या मण्यांचं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला हवन करायचं आहे. सकाळी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करा सकाळी हवन करायचा. समजा काही कारणास्तव नाहीच जमलं तर आपण संध्याकाळपर्यंत लक्ष्मीपूजनाच्या अगोदरपर्यंत ही सेवा करू शकता. कमळगट्ट्यांचं हवन. या हवनासोबत आपल्याला जर श्रीसुक्ताचं किंवा इतर कुठल्या स्तोत्राचं देखील हवन करायचं असेल करू शकता. स्तोत्रामध्ये ज्या ओव्या असतात ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं. स्वाहा म्हणत असताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. अशा पद्धतीनं हवन केल्यानंतर हवनकुंड विझवायचा नाही, तो आपोआप शांत होऊन द्यायचा. हवन करत असताना आपण स्वतः काळजी घ्या, थोडंसं लांब बसायचं. हवनकुंड शांत झाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्यातील जे भस्म असतं ते आपल्या कपाळाला लावा. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळाला लावावं. दुसऱ्या दिवशी त्याची जी रक्षा असते ती आपल्या घराच्या आवारात आजूबाजूला पसरून टाकावी. बऱ्याच वेळेला कमळगट्ट्यांचे मणी पूर्ण हवन होत नाहीत, हरकत नाही. आपण ते मणी देखील अर्धवट जरी आपण ते हवन झालेले असतील तरी देखील आपल्या घराच्या आवारात आजूबाजूला पसरून टाकावी. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. कुठलीही शंका भीती मनात न ठेवता आपण यावर्षी 13 ऑक्टोबरपासून जास्तीत जास्त संख्येनं या सेवेला सुरुवात करावी. 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर आपल्याला रोज संध्याकाळी ही सेवा करायची आहे पिवळ्या मोहरीवरती आणि कमळगट्ट्यांच्या मण्यांवरती. 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला सकाळी कमळगट्ट्यांच्या मण्यांचं हवन करायचं आहे. आपल्या जवळपास कुठेही दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन दीपावली संच हा बॉक्स घेऊन या आणि ही सेवा आपण सर्वांनी जरूर करा. आपण ही सेवा करणार आहात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सेवा करत असताना काही अडचण आली, आपल्याला जर काही समजलं नाही, नक्की मला शंका असेल विचारा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहावं. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः.